ओली सरकारच्या मंत्र्यांनी राजधानी सोडलेली आहे। मंत्र्यांना घेऊन लष्कराचं हेलिकॉप्टर रवाना झालेलं आहे। पंतप्रधान केपी ओली ही देश सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याचं कळतंय। केपी ओली आजच राजीनामा देण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तर सध्या नेपाळमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। जेनझी विरुद्ध ओली सरकार असं संघर्ष सध्या पाहतोय आपण। हजारोंच्या संख्येने तरुण आंदोलनकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। जाळपोळ केली जाते। मंत्र्यांच्या घरांना देखील लक्ष्य करण्यात आलेलं आहे। मंत्र्यांची घरे जाळण्यात आलेली आहेत। केपी ओली यांचं पक्ष कार्यालय देखील जाळण्यात आलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय कशा प्रकारे सध्या नेपाळमध्ये परिस्थिती पाहायला मिळते। आणि याच पार्श्वभूमीवर आता नेपाळमधील जे मंत्री आहेत त्यांनी राजधानी सोडल्याची माहिती मिळते। मंत्र्यांना घेऊन लष्कराचं हेलिकॉप्टर रवाना झालेलं आहे। पंतप्रधान केपी ओली हे देखील देश सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याचं कळतंय। केपी ओली आजच राजीनामा देण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। नेपाळमध्ये 26 सोशल मीडिया ॲपवर बंदी घालण्यात आलेली होती आणि त्याविरोधात ही तरुण आंदोलनकर्ते आंदोलन करत होते। मात्र आता ती बंदी उठवण्यात आलेली आहे, मागे घेण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील आंदोलक आक्रमक आहेत। अजूनही हे वातावरण निवळलेले नाहीये। उलट आज दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन आणखी चिघळल्याचं दिसतंय। ठिकठिकाणी जाळपोळ केली जाते। या आंदोलनामध्ये आतापर्यंत 19 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि आताची एक मोठी बातमी नेपाळमधून आताची एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। पंतप्रधान ओली यांनी नेपाळमधून पलायन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आताची सर्वात मोठी बातमी नेपाळमधून पंतप्रधान केपी ओली यांनी पलायन केल्याचं कळतंय। नेपाळमध्ये सध्या तरुण आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात येते। मंत्र्यांच्या घरांना लक्ष्य केलं जात आहे आणि त्यातच आता केपी ओली यांनी नेपाळमधून पलायन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नेपाळमध्ये सध्या वातावरण तापलेलं आहे। तर आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगे जोडले गेले आहेत। सतीश सर, आपण पाहतोय नेपाळमध्ये सध्या जी परिस्थिती आहे ती बिकट होत चाललेली आहे, गंभीर होत चाललेली आहे। आंदोलनकर्ते आक्रमकच आहेत। ओली यांनी नेपाळ सोडल्याचं देखील कळतंय। नक्कीच आज दुसरा दिवस आहे ह्या आंदोलनाचा। खरं म्हटलं तर हे आंदोलन 27 ऑगस्टला नेपाळच्या केपी शर्मा ओली गव्हर्नमेंटनं जो निर्णय घेतला होता सोशल मीडिया बॅन करण्याचा, त्याच्यानंतर सुरू झालं होतं, पण शांततेच्या पद्धतीने चालू होतं। पण काल ज्या प्रकारे केपी शर्मा ओली प्रशासनानं हिंसक पद्धतीचा वापर केला त्याच्यामुळे हे आंदोलन चिघळलं आणि 20 निष्पाप 15, 16, 18, 20 वर्षाच्या मुलांचा यामध्ये बळी त्या ठिकाणी गेला। आणि त्याच्यानंतर हे आंदोलन चिघळल्यानंतर आज आपण जसं पाहिलं की तिथल्या मंत्र्यांच्या घरावर त्या ठिकाणी हल्ले होत आहेत। इनफॅक्ट राष्ट्रपतीच्या घरावर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला झाला। आणि ही सगळी परिस्थिती पाहता आता पुढचं त्यांचं टार्गेट हे खरोखर केपी शर्मा ओली त्या ठिकाणी असणार आहेत। आणि म्हणून जीव वाचवण्यासाठी जे आहे नेपाळमध्ये ते सुरक्षित नाहीत असं ओळखून त्यांना आता नाही तर नंतर त्या ठिकाणी पळून जाणं हे भागच होतं। आणि जर तशी बातमी येत असेल तर नक्कीच त्या प्रकारची तयारी त्या ठिकाणी होती। 3 चॉपर्स हे प्राईम मिनिस्टर रेसिडेन्सच्या बाहेर डिप्लॉय केले होते आणि तिथून आता जे आहे त्यांनी त्या ठिकाणी पलायन करण्यासाठी त्याचा वापर केला असेल। मूळ कारण जे आहे तिथली राजकीय व्यवस्था ही तिथल्या तरुणांना न्याय देण्यामध्ये जे आहे सपशेल अयशस्वी ठरली आणि त्याचाच परिपाक या आंदोलनाच्या माध्यमातून दिसतोय। बेरोजगारी असो, महागाई असो, बोकाळलेला भ्रष्टाचार असो, ही खरं कारणे आहेत। सोशल मीडिया बॅन हे तर फक्त तात्कालिक कारण होतं। पण माझ्या मते केपी शर्मा ओली जर तिथून त्यांनी पलायन केलं असेल आणि तशा प्रकारची बातमी असेल तर आता ते कुठे जातात हे पाहणं आवश्यक आहे। दुबईला त्या ठिकाणी ते पलायन करतात का त्यांचा आका चायनीज कम्युनिस्ट पार्टी ही नेहमीच त्यांच्या गव्हर्नमेंटला सपोर्ट करत आलेली आहे, त्या चायनामध्ये ते पळून त्या ठिकाणी जातात का आपल्या सीमेच्या पार भारतामध्ये कुठे जे आहेत ते आश्रय घेतात? आता नेमकं ते कुठे जातात हे सुद्धा पाहणं आता आपल्याला अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी ठरणार आहे। सतीश, सध्या आपण जी परिस्थिती पाहतोय ती का एका दिवसानं ओढावलेली नाहीये। असे कोणते मुद्दे असू शकतात सोशल मीडिया व्यतिरिक्त ज्यामुळे संपूर्ण अराजकता पसरलेली असू शकते? 2008 मध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करण्यात आलं नेपाळच्या आणि त्याच्यानुसार तिथली जी कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की होते, तिथले जे राजे होते किंग ज्ञानेंद्र यांना पाय उतारवावं लागलं। 2008 पासून 2025 पर्यंत ऑलमोस्ट 16-17 वर्षांच्या या कालावधीमध्ये तब्बल 14 सरकार जी आहेत ती आली आणि गेली। म्हणजे राजकीय अस्थिरता त्या ठिकाणी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिटिकल पार्टीजने जे आहेत युती करून तिथं सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न केला, पण प्रचंड प्रमाणामध्ये राजकीय अस्थिरता आहे आणि त्या राजकीय अस्थिरतेमुळे इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी निर्माण झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे बेरोजगार, महागाई आणि सोबतीला प्रत्येक सरकारने जे आहे जिथे चान्स मिळेल त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। म्हणजे बोकाळलेला भ्रष्टाचार, मग ते पोखराच्या एअर
पोखरा एअरपोर्टशी संबंधित असो, लँड अलॉटमेंटशी रिलेटेड त्या ठिकाणी असो, या सगळ्या गोष्टी एका बाजूला होत आहेत. म्हणजे युवकांना रोजगार नाही म्हणून प्रचंड असंतोष आहे. तर दुसऱ्या बाजूला याच मिनिस्टरची मुलं दुसऱ्या देशामध्ये राहतात, ऐशोरामामध्ये जे आहेत ते जीवन जगतात आणि तशा प्रकारच्या क्लिप्स, तशा प्रकारच्या रील्स ज्यावेळेस त्यांच्या पाहण्यामध्ये येतात, त्यामुळे त्यांचा असंतोष जो आहे तो उफाळून येतो आणि या सोशल मीडिया बॅनच्या तत्कालिक कारणामुळे हा असंतोष जो आहे आपल्या समोर या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश सर, असं म्हटलं जातं हे जे काही नेपाळ मधलं सरकार आहे ते चीन धार्जिण आहे. चीनच्या दबावाखाली येऊन किंवा चीनच्या विचारांना हे चालणारं सरकार असं म्हटलं जातं आणि याचाच कुठेतरी संताप या सगळ्या तरुणांच्या डोक्यामध्ये गेल्याचं देखील बोललं जातंय. खरंय, केपी शर्मा ओली हे जे आहे चायनीज कम्युनिस्ट पार्टीचंच बाहुलं आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि वेळोवेळी त्यांनी भारत विरोधी भूमिका घेतलेली आहे. इव्हन या कालावधीमध्ये म्हणजे ज्यावेळेस ते प्रधानमंत्री म्हणून त्यांची निवड झाली तर युजली नेपाळ आणि भारताचे जे आहेत अत्यंत सुमधुर संबंध आतापर्यंत राहिलेले आहेत. परंतु आणि ज्या वेळेस नवीन प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी येतात त्यावेळेस ती पहिली व्हिजिट भारतामध्ये करतात. पण या केपी शर्मा ओलीनं जे आहे भारतामध्ये येण्याच्या ऐवजी अगोदर ते आपले चायनीज जे आका आहेत त्यांना जाऊन त्या ठिकाणी भेटले. काही इन्व्हेस्टमेंटशी संबंधित त्या ठिकाणी चर्चा झाली. मोठ्या प्रमाणामध्ये चायना जो आहे आपला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स वाढवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतोय नेपाळमध्ये पॉवर प्रोजेक्ट्समध्ये. त्याचबरोबर याच केपी शर्मा ओलीनं वेळोवेळी जे आहेत मागच्या काही काळामध्ये भारत विरोधी भूमिका घेतलेली आहे. मग ज्याला कार्टोग्राफिक अॅग्रेशन आपण म्हणू, म्हणजे थोडक्यात लिपू लेक असेल, लिम्पिया धुरे असतील, त्याच्याशी संबंधित काही वादग्रस्त विधानं असतील, त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित कॉईन बनवण्याचा प्रकार असो. एवढंच नाही तर रामायणाच्या बाबतीत सुद्धा जे आहेत वादग्रस्त विधानं त्यांनी केले की भारतामधली जी अयोध्या आहे ती फेक अयोध्या आहे आणि खरी अयोध्या जी आहे ती एक प्रकारे जे आहे खरं रामायणाचं मूळ जे आहे ते आमच्याकडेच आहे. अशा प्रकारे सुद्धा भावनात्मक दृष्ट्या कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट याच केपी शर्मा ओलीने केले. म्हणून मुळात जो आहे केपी शर्मा ओलीचा खरा करता करविता जो आहे चायनीज कम्युनिस्ट पार्टी आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. नक्की सतीश सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर नेपाळमधली सध्याची ही परिस्थिती आपण पाहतोय. पंतप्रधान केपी ओली यांचं कार्यालय पेटवण्यात आलेलं आहे. काठमांडूच्या रस्त्यावर जाळपोळ करण्यात आलेली आहे. काल देखील नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आलं. या आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा करण्यात आला. पाण्याचे फवारे त्यांच्यावर मारण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशी आंदोलकांचा हा राडा पाहायला मिळतो. आंदोलकांकडून दगडफेक केली जाते आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून लष्कराकडून देखील हे सगळं थांबवण्याचे प्रयत्न केले जातात. आणि या सगळ्या गोंधळाच्या वातावरणामध्ये काल 19 आंदोलकांचा मृत्यू झालेला होता. सोबतच अनेक ठिकाणी जाळपोळ देखील सध्या केली जाते. अनेक मंत्र्यांची घरं देखील जाळण्यात आलेली आहेत.